श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांचा आज आलेला अनुभव हा एका स्वामी भक्त ताईंचा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखरच खूप सुंदर असे अनुभव दिलेले आहेत. तर त्या ताई राहणाऱ्या पुण्याच्या आहेत आणि त्या ताईंचं नाव हे सुनीता शिंदे आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अद्भुत चमत्कार केलेले आहेत जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा आहे. हा 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 नाव मी पुण्यात राहते. नाव सांगायचंय. सुनीता शिंदे. सुनीता शिंदे. अच्छा. हा हा किती वर्ष झाले कामाला सेवा करायला लागला? हा मला 6 महिने झाले. मी पहिले अक्कलकोटला गेलो. आम्ही कोकणी आहे ना, जरा भाषा आमची आहे. म्हटलं म्हणजे कोकणात राहतो ना आम्ही. हा 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 तर मी भाषा म्हणजे जरा ही आहे तुम्हाला. हा तर आहे का मी म्हणजे घर कामाला आहे. मी घर कामाला आहे. बरोबर. तर बघा मला 6 महिने झाले म्हणजे अक्कलकोटला गेलो होतो. त्या अक्कलकोटवरून आलं म्हणजे स्वामींनी असं म्हणाले का सारखं भात द्यायचं. भासवायचा म्हणजे स्वप्न यायचं का? म्हणजे असं मला उठ म्हणजे सकाळ सकाळचं हे व्हायचं म्हणजे रात्रीचं जरा असं हे व्हायचं नाही का. स्वामींनी खूप म्हणजे मला मी घरकामाला आहे ताई. घरकामाला आहे म्हणजे घरकामाला वरून माझी म्हणजे माझा पोरगा मला असं कधी बघत नव्हता नाही का. 6 महिने आता माझं लग्न म्हणजे पोराचं लग्न झालं होता. मला सुनांनी बाहेर काढला नव्हती. मी घरकामाला राहिलो होतो. घरकामाला माझी सून वारली. ऍक्सिडेंट झाला होता. वारली ती. ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे मी 6 वर्ष झाली मी घर कामालाच आहे. मग आता माझा मुलगा एकटाच आहे. त्याला एक मुलगा आहे. मग ती वारली. मग मला स्वामींचं म्हणजे मला दुसऱ्यांनी सांगितलं. मला कधी स्वामी मला काहीच माहित नव्हतं. तर ताई असं म्हणजे नाही का. मग आमची मॅडम ला बोललो मला न्या ना एकदा अक्कलकोटला. लोक लय बोलतात ना स्वामींचं लय बोलतात. तर मला ते बोललं चला मग आपण जाऊया. आधी जरा त्यांनी हे केलं तर म्हणलं मला न्याच. मग मला असं नाही का ओढ लागली. एका माझ्या मैत्रिणी सांगितलं स्वामींचं हे कर स्वामींचं हे कर. तर मी आपली स्वामींचं नाही का दत्त मंदिर मध्ये जायला लागली थोडे दिवस. मग दत्त मंदिर माझ्या हे आहे देवाचं माझा नाही का असं म्हणजे थोडक्यातच मी आपलं देवांचं हे करायची. म्हणजे पहिल्यापासून लक्ष्मीचं मी खूप करते नाही का. उपास तापास खूप म्हणजे मानते. लक्ष्मी आईला लय खूप म्हणजे जीवापेक्षा मानते. तर मग मी अक्कलकोटवरून आली. मग मला भास व्हायला लागले. मग स्वामींनी मला नाही का म्हणजे असं स्वामींच्या मठात जायला लागली. 6 महिनेच झाले मला. म्हणजे भास कशा प्रकारे होत होते तुम्हाला? असं म्हणजे नाही का मला असं उठ म्हणायचे. असं नाही का हे करायचे. 2दा-3दा म्हणजे असं हे झालं म्हणजे असं कुणाच्या रूपात यायचं नाही का. तुम्हाला सांगायला. तर मी तुमचा नंबर बघत मी शिकलेली नाही काय नाही. मी अनपट आहे. मला ना तारक मंत्र म्हणता येत ना काय करता येत नाही. फक्त मी श्री स्वामी समर्थ आणि मठात जाते. अरे वा. नामस्मरण नामस्मरण करते मी सारखी स्वामींचा. मग मॅडमनी मला हे दिलं स्वामींची त्यांच्या घरात नाही का मला सरप्राईज म्हणून दुसरे उपास चालू झाला आणि स्वामींनी मूर्ती दिली. मग अरे वा. ते कधी मानत नव्हतं. पण माझ्या नाही का मला सांगतानाच कसं तरी होतं नाही का स्वामींचं एवढं हे झालं. तर मला त्यांनी मूर्ती दिली आणि म्हणले तुम्ही ही पूजा करा नाही का. मग त्यांच्या मंदिर मध्ये मला सरप्राईज दिली त्यांनी. अरे वा. मग त्यांच्या मंदिरमध्ये मी ठेवून मी म्हणजे घर कामाला आहे ना 24 तास इथंच राहते. मी घरी जायच नाही. म्हणजे तर मग मी
त्यांच्याच घरी राहता का जिथे काम करता? त्यांच्याच घरी राहते मी. हा हा तर मला म्हणजे स्वामींनी बघा जसं मी तिकडनं आलो ना हा हा तसं त्यांनी मला पगार पण वाढवला, अच्छा. सर्वच केलं. माझं स्वामींचं म्हणजे नाही का हेच झालं. कृपा तर खूप कृपा म्हणजे खूप म्हणजे असं 6 महिन्यात मला एकदम स्वामींनी हे केलं. अरे वा. म्हणजे नाही का मला येडच लागलं स्वामींचं. हम्म. असं मग त्यांना पण म्हणलं स्वामींचं तुम्ही पण उपास धरा ना. हा हा तुम्ही पण तुमचा हे करा. हा तर ह्या गुरुवारी त्यांनी पहिलाच गुरुवार धरला आणि त्यांना म्हणलं चला मठात जाऊ नाही का. हा हा तुम्हाला पण अनुभव येतील नाही का. हो ना हो ना. मॅडमला बोललो हा हा तुम्हाला पण अनुभव येतील तुम्ही पण हे करा. तर त्यांनी पहिलाच गुरुवार धरलाय. हा ते बोललं ठीक आहे धरतो. ते धरत नव्हते पण म्हणलं बळ नाही का धरा म्हणलं स्वामींचं लय चांगला असतो. ते खूप म्हटलं म्हणजे हे आहेत म्हणजे काम करतात ऑफिसचं. हा हा म्हणजे खूप जॉबला. म्हणजे त्यांच्या जॉबलाही चांगले आता म्हणजे खूप पदवी आहे त्यांना. हा हा पण त्यांना मी सांगितलं माझं ऐकतं म्हणजे 6 वर्ष झाली मी इथे कामालाच आहे ना. हा 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 तर खूप मला असं देवाने हे केलं व्यवस्थित हे केलं. आणि स्वामींचं जसं शेवट आल्यापासून थोडं माझं स्वामींनी खूप म्हणजे खूप माझं हे केलं. माझं पोरगं ना मला 1 रुपया देत नव्हतं ताई. हा हा 1 रुपया देत नव्हता. जसं स्वामींचं शेवट आलं तसं मला आता गेल्या टायमाला मला पैसे देत आता चाललं नव्हतं. मला कधी 1 रुपया देत नव्हतं ताई. लग्न झाल्यास पण नव्हता लग्नाच्या अगोदर पण नव्हता. जसं मी स्वामींच्या सोबत आलो तसं मला स्वामींनी लय चांगलं केलं ताई. लय चांगलं केलं. मला हीच अपेक्षा आहे माझ्या पोराचा लग्न व्हावा दुसरा आणि चांगला त्याचा व्हावा. आईला हे वाटतच ना ही अपेक्षा मुलाचा चांगला व्हावा म्हणून. हो ना हो ना मुलांनी किती लाख हे करू द्या पण ते अपेक्षा वाटतेच ना की स्वामींनी एवढंच माझा विचार करा की माझ्या पोराचा चांगला पुढे व्हावा. आणि तो पितो खातो पण थोडा नाही कसा दारू बिरू पितो. मग त्याच्यासाठी सेवा करा ना काहीतरी ताई. काय करू मला वाचता नाही येत मला तारक मंत्र नाही म्हणता येत काहीच म्हणता येत. काय सेवा करू ताई. नामस्मरणाचीच करायची ताई. नामस्मरण पण केलं तरी चालतं ना. हा ना तर दारू पितो ना लय रिक्षा चालवतो. म्हणजे आमची स्वतःची रिक्षा आहे. आम्ही भाड्यानेच राहतोय. तर ते दारू सुटायसाठी काय करू ताई. नाही नामस्मरण केलं तरी चालतं. आणि तरी पण मग कोणाकडून तरी म्हणजे आता जे सेवा वगैरे देतात ना तर त्यांच्याकडून सेवा घ्या मग तुम्ही. सेवा मठामध्ये काय असं मला वाचता काहीच येत नाही वाचता येत. ते नंबर असं मी असं पेनावरती लिहून मी तुम्हाला फोन केला. म्हणजे हा तुमची व्हिडिओ ऐकतो ना सारखं. तर म्हटलं बघा फोन करून ना राहिले मला हे अनुभव आला म्हणून तुम्हाला शेअर करायचा नाही का. खूप सुंदर सुंदर अनुभव आलेत आणि खूप सुंदर माझ्या स्वामींनी खूप मला असं वड लागते की असं वाटतं मी परत जावं नाही का अक्कलकोटला. स्वामी माझं मनच होतोय सारखं जावं मी अक्कलकोटला जावं नाही का. मला असं बोलवत आहेत पण असं मी कामाला आहे तर जाणं होईच नाही ताई. स्वामींचं नातं आहे की काही करून माणूस जातच तिथं ताई. हा ना मला असं वळ लागले पण आता मला नेणार कोण. लांब आहे मी कधी असा लांबचा प्रवास केला नाही. पण आता मी घर कामाला आहे तर मला नेणार कोण असं मला असं वाटतं नाही का. स्वामींबरोबर जावं परत. मी आता 6 महिने झाले मी अक्कलकोटला पण वळ लागली नाही का परत की जावं त्यांचं दर्शन घ्यावा माझ्या पोराला सुधरावा आणि माझा चांगला दिवस आणावा. आता खूप कष्ट नाही का ताई मी घर कामाला राहून हे केलं ताई. काय करू ना माझं स्वतःचं घर ना काय. तर मी स्वामींना तेवढंच म्हणते स्वामी माझं तेवढा छोटासा घर का ना होईना होऊ द्या आणि माझ्या पोराला सुधरावा. माझं तुमचं नाम सारखा करेन मी. तुमच्या जिथं तुम्ही स्वामींची सेवा करताय ना तिथंच जाऊन स्वामींना सांगायचं काय पाहिजे एवढं मी सेवा माझ्याकडून करून घ्या पण माझी इच्छा एवढी पूर्ण करा. म्हणजे नामस्मरण वगैरे करून घ्या. स्वामींनाच प्रार्थना करायची कारण करता करता स्वामी तुझी एकनाथ स्वामीच आहेत ना. हा ते तर आहेच. म्हणजे माझी सून मेली आणि मी शेवट मध्ये आलो. माझी सून मला लय छेन केला लय म्हणजे लय छेन केला. आपी काय पण हे केलं. मला काय सांगू मी कसं दुःखातनं दिवस काढलेत ना बाय ताई तर मला काय सांगू सांगता येणार नाही एवढं दुःख मी काढलेत. पोरांनी पण बाहेर काढली होती मग मी घर कामाला लागलो. मग ते घर काम माझं चांगलंच आहे. म्हणजे ती बिचारी चांगली भेटली मला आणि चांगलं माझं त्यांच्यापासून चांगलं म्हणजे होईत चाललं. पगार पाणी वाढवलं सर्व व्यवस्थित नाही का.
जसं स्वामी अक्कलकोटवरून आलं तसं माझा पगारच वाढवून टाकला मी, नाही का. अरे वा, म्हणजे तुमच्या पाठीचे भोग कमी झाले ताई. हा, भोग कमी झालं. पण अजून पण स्वामींना हेच म्हणते की माझं स्वामी एवढंच विचार करा, माझ्या पोराचा चांगला करा आणि मला छोटासा घर नाही का आपला तेवढा द्या, बस मरता मरता, नाही का. माझी अपेक्षा हीच आहे स्वामींची, बाकी काही माझी अपेक्षा नाही ताई. तर वाटतं ना. पण स्वामी मला पहिलं काय असं सर्व मला माझे मैत्रीण म्हणायची, माझी भाऊजाई म्हणायची, नाही का. स्वामींच्या मठात जा ना, स्वामींच्या मठात जा. मी म्हणायची स्वामींच्या मठात जायला इथं मठ कुठं आहे, मी पुण्यात नाही का अशी म्हणायची. तर मग एक दिवस मॅडमला बोललो, मॅडम मला स्वामींचा मठ दाखवा ना, माझा उपास चालू. म्हणजे मी 11 गुरुवार केले. 3ऱ्या गुरुवारी मला स्वामींचा मठ दाखवला मॅडमने, नाही का. हा, मग मठात आता जायला लागली, नाही का. तुम्हाला चमत्कार झाला. हा, चमत्कार केला मला. भास म्हणजे असं हे करायचं. एकदा तर असं लाल कुंकू, लाल साडी, नाही का. मला माझं नाव निमा आहे ना, तिकडं म्हणजे आईकडचं नाव निमा आहे. तर मला त्यांनी आम्हाला हाक मारे, निमा निमा, 3दा हाक मारला. आणि लाल कुंकू आणि लाल साडी नेसून, नाही का, मला असं उभी आवाज देत होते. असं मला हे केलं. म्हणजे तुम्हाला दिसलं त्यावेळेस? हा, ते दिसले एकदम लाल कुंकू आणि लाल साडी एकदम नेसून कमरेवर हात ठेवून मला आवाज देतोय. बापरे. हा, निमा निमा म्हणून, नाही का. तर असं मला हे केलं स्वामींनी. खूप मला 6 महिन्यात तर लय प्रसिद्ध दिले त्यांनी. मी शिकली नाही, पण मला काय काही येत नाही, बोलता येत नाही, नाही का. नाही, खूप छान बोलताय ताई तुम्ही. हा ना, ते एवढं मला अनुभव दिला स्वामींनी ना. मी 2-3 दिवस म्हणते की त्यांना फोन करून, तुमच्या मोबाईल वरती येते ना, ते सारखं ऐकतच राहतो मी तुमचं. हा, सारखं म्हणजे 24 तास मला ते तुमचं स्वामींचं ते नाही का तुमचं येतं ते मी ऐकतच राहतो. मला एक बार फोन करून व्हिडिओ येतो ते मी सारखे ऐकतच राहते. तर म्हणलं एक बार नाही का फोन करून विचारावं कसं काय बोलायचं, कसं मला एवढं येत नाही. खूप सुंदर बोलताय ताई तुम्ही. खूप सुंदर, म्हणजे खूप मला हालात ना. मला स्वामींनी 6 महिन्यातच हे केलं स्वामींनी. आणि मला सारखं स्वामींचंच येड लागले. स्वामी 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 सारखं माझं तोंडात ना. म्हणूनच तुम्हाला दर्शन देतात ना होते. हा ना, दर्शन देतात. म्हणजे खूप मला असं हे ठेवले ना मूर्ती, असं वाटतं ना का बनवलेलं काहीतरी खायला, नाही का. स्वामींना भरवाय जाते, थोडंसं का नाही होईना बनवाय जाते. मॅडमने एकदा बोलले की वरती ठेवूच जाऊ नका, घाण नाही का होते, पाखरं खातात, सर्व घाण करतात. मला मन नाराज झालं ना. मग 2-3 दिवस नाही का मग दाखवतच नाही निवेद. असं मला मन होतं ना माझ्या स्वामींना जरासा काहीतरी खायला, नाही का. ठेवायचं आणि थोड्या वेळानं लगेच उचलायचं ताई. हा, ते उचलून मग काय करू. ते तुम्ही प्रसाद ग्रहण केला तरी चालतं. खाल्लं तरी चालतो ना. हो चालतं ना. हा, तर नाही तर मी इथं मी खाली जाते ना कधी फेरी मारायला, तर कुत्र्या बित्र्यांना टाकते आपलं, नाही का. नाही, पण काही गोष्टी कुत्रे पण खात नाहीत ना हो. हा, नाही खात. मग आम्ही खाल्लेलं चालतं ना. हो, आपण आपलं प्रसाद म्हणायचं आणि घ्यायचं. हा, तेच म्हणलं की खावा का नाही खावा, नाही का स्वामींचं हे केलं. असं गपचीप मी ठेवते आणि मग आपलं खाते. मग काय करणार, नाही का. लोकांच्या घरात आपण नाही करू शकत. आपल्या घरात प्रसाद आहे तो कसा ना, म्हणजे वाया नाही दवडायचं. मग आपलं खाल्लं तर चालतो ना. हो चालतो. हा, तर मला स्वामींनी एवढं हे दिलं. खूप मला स्वामींचं हे आहे. मला जवळ पण लागले, जाऊसं वाटतं काही काय करू. स्वामींना सांगायचं लवकर बोलवा मला, घेऊन चला अक्कलकोटला दर्शनाला. असं वाटतं मी आता जावं, पण काय करावं, पण घर कामं नाही ना, म्हणून ताई मला जमत नाही हो. लोकांच्या दरवाज्यात आपलं की आपण बंधन असतो ना. हो ना. नाही, स्वामींनी नियोजन केलं ना ताई की काही करून माणूस जातोच तिथं. जातोच, पण ते मला हे पाहिजे, कोणतरी साथ पाहिजे. अहो, त्यांनी ठरवलं ना की मग साथ काय, गाडी पण भेटेल, सगळंच काय भेटेल. तर मी म्हणलं जावा स्वामींकडे एक दिवस आणि परत जावा. म्हणलं जावा काय स्वामींनी म्हणजे नाही का मला काही कॅन्सर झाला होता. बापरे. म्हणजे खूप पहिलं 4 वर्ष झाली मला. कॅन्सर झाला होता. म्हणजे लघवीच्या जागेवर मला त्रास व्हायचा. तर कॅन्सर झाला होता. तर मग कॅन्सर स्वामी तेव्हा मी सेवा नव्हती करत.
हा हा हा. स्वामींचं मला काहीच हे नव्हतं, पण मला लक्ष्मी आईचं मला खूप हे होतं नाही का. हा हा. मी सर्व देवांना मानते. साईबाबाला तर पहिलं मी सारखा साईबाबाचं पहिलं हे करायची, हा हा. लक्ष्मीचं हे करायची, पण त्यांनी मला वाचवलं. बापरे. माझं आता एकदम नील झालं. बापरे. आणि स्वामींना ते बोललो झाल्यानंतर मग तुम्हाला लगेच काही जाणवलं नाही का, म्हणजे होण्या अगोदर? जाणवलं म्हणजे मला असं मी सोनोग्राफी केली हा. आणि मग ती सोनोग्राफी मध्ये आले की तुम्हाला कॅन्सर आलं नाही का. बापरे. तर मग मी लगेच मग पटापट इंद्रायणी इकडे हॉस्पिटल आहे ना आमचं पुण्याला, हा हा. तर मग त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या पोरांनी सकाळची मी इथं कामाला असायची ना, हा मग कामावरून मग सारखी रेडिएशन घ्यायला सर्व हे करायला तिथं जायची. मला पोरगा न्यायला यायचा, तेव्हा माझी सून होती. हा हा. तर सून होती. तर एवढ्या आजारात ना मला देवाने वाचवली आहे का, मला देवावर लई विश्वास आहे. म्हणजे मला खूप म्हणजे नाही का, मी असे फार असं मरता वाचली. खूपच असं माझी सून म्हणली आता ही गेली कामातनं नाही का. सगळ्या लोकांना पण म्हणायची माझी सासू आता गेली. तर पण देवाने मला, मी पहिल्यापासून भक्ती करत आले म्हणजे देवाची, सर्व देवांची माझ्या महादेव देवाची सर्व देवाची मी भक्ती करते. मग त्या याच्यातनं मी वाचली. त्या देवानी मला अजून पण सुखी ठेवली आणि सुखी मला घरकामाला ठेवली. आणि आता स्वामींचं खूप हे मला येड लागलंय, तर स्वामींनी मला ह्याच्यातनं माझ्या आजारातनं मुक्त करावा आणि मग मी स्वामींच्या दर्शनाला परत जाणार म्हणजे जाणार. करतातच ताई, एकदा स्वामींचे चरण पकडले ना की स्वामी असताना नाहीत एकटे सोड. हो ना, पण स्वामी जे पोरगा मला 1 रुपया देत नव्हता ताई, तर मला आता तो 1 पैसे द्यायला लागला. हो ना, हो ना. तो स्वामींच्या सेवेमध्ये आल्यामुळेच झालं ना ताई. म्हणजे स्वामींची म्हणजे त्याला पण मी म्हणतो, स्वामींचं पण तो लक्ष देत नाही. तो थोडा दारू पितो ना, दारू ही सुटायसाठी मी काय काय प्रयत्न करते. स्वामींची घरी जाऊन मठातली उदी ठेवले नाही का त्याला लावायला. तिथून तीर्थ पण घेऊन येत जा ना ताई. तीर्थ असं हातावर देतात. हातावर म्हणजे कशात तरी एक छोटंसं न्यायचं बॉटल छोटी आणि त्यात टाकायचं. आणि तिथं प्रार्थना करायची. म्हणजे आता मला पण एवढं सेवेविषयी नाही माहिती, पण एका ताईंनी असंच म्हणजे एका महिन्यात काहीतरी मागितलेलं होतं स्वामींना, पण त्यांना पण वाचता लिहिता येत नव्हतं. तर त्या ताईंनी एका महिन्यात 1.25 लाख वेळा नामस्मरणाचं काहीतरी असं म्हणजे त्या म्हटल्या होत्या की मी करेन, माझी इच्छा पूर्ण करा. तर त्यांनी पण ते त्यांनी अनुभव शेअर केलेला होता, म्हणून मी तुम्हाला वाचता लिहिता येत ना. वाचता येत नाही ना, त्यामुळे तर ह्याच्यातच चाललंय नाही. आता सर्व मी हे केलं असतं, पण ते वाचताच येत नाही. वाचता येत नाही त्यामुळे तीर्थ काय बनवता येऊ शकत नाही. मेन वाचायला यायला पाहिजे ना. नाही, पण तारक मंत्र आहे तो सोपाच आहे ताई. तुम्ही असं 5-6 दिवस ऐकला तर तो पाठ होऊन जाण्यासारखा आहे. पण ते जीभ बोलायला पाहिजे. माझी एक तर जीभ बोलत नाही. मी एवढी अनपड गवार आहे. नाही, ते मोबाईलवरती लावून द्यायचं आणि त्याच्याबरोबर हळूहळू म्हणत पाठ होऊन. लोकांच्या घरी ते तारक मंत्र करणं, आपला स्वतःच्या घराचं असलं ना तर सर्व काय करू शकतो बाई. मी एक तर काम, त्यांची नाश्ता पाणी सर्व घरातलं माझंच काम, मलाच काम करायला लागतं ना. त्यामुळं मी लोकांच्या घरात नाही करू शकतो. स्वामींना मी म्हणतो, स्वामी मी असं तुमचं नामस्मरण करतो, पण मला माझ्या पोराचा व्यवस्थित हे करा. आणि लोकांच्या घरी मला नाही करता येत बाई. मला का तर माहितीये असं लोक म्हणतील तसं पण चालतं ताई. ते काय म्हणजे भाव महत्वाचा असतो ना. तुम्ही किती भाव फक्त दर माझ्या गुरुवारी मठामध्ये जाऊ शकतो, पण ते असं काय करू शकत नाही ना. तर लोक आपला घर तर आपला घर. त्यामुळे मी स्वामींना तेच मी म्हणतो, माझ्या घरात असतं तर तुम्हाला सर्व हे करू शकतो, पण ते लोकांच्या घरात मी आणले सर्व. स्वामींना म्हणतो की मी काही म्हणजे तुमचा फक्त मनामध्ये आणि माल जपते. मी स्वामींच्या ठिकाणी मी मूर्ती आणली, माझ्या घरी ठेवली, फोटो पण आणला माझ्या घरी ठेवले. पण देवाला जागा नाही ना, म्हणून पाटाव मांडलं तर चालतं ना चालतं ना. मग पाटाव स्वामींना ठेवली, मूर्ती आणली आणि फोटो पण छोटासा आणला होता. आणि त्या वेळेलाच मला माल पण आणली जप करायला. मी संध्याकाळचा माल जप करते. माल जप करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी अशी मी बोलत राहते. एकदा माल मी जपते, दोनदा जप करते
हा हा आणि मग सुरुवात करते कामाला. मग 4 वाजता नाही का बसते जरा हा हा घंटाभर जरा स्वामींचं नाही हे करत बसते. हम्म. असं मला स्वामींनी हे केलं. अजून पण मला ही अपेक्षा आहे की स्वामींनी माझा अजून पण हे करावा. हो हो करणार जे काय आहे पूर्ण माझा आधार लावा स्वामींनी आणि पूर्ण मला परत अक्कलकोटला बोलवा. हे करावं बोलवा. मला हीच अपेक्षा आहे ताई. काय करावं सांगा. बोलवणार ताई. पुन्हा अनुभव तुम्ही हा शेअर करणार की तुमच्या ज्या इच्छा होत्या ती स्वामींनी पूर्ण केल्या म्हणून. हा मी पूर्ण परत मी शेअर करेन. मला अशी स्वामींनी खूप मला अजून अनुभव दिला. मी एवढी ताई एडी भाडी वागले आहे. माझं मन हे आहे. पण मला नाही का घर म्हणजे कसं सुन्याने मला एवढं हे केलं होतं, खेळ केलं होतं. काही गोष्टी लय हे आहेत. पण ते देवानी मला त्यातनं पार पाडली. व्यवस्थित आणलं नाही का. हो ना हो ना. पण मी इथं लोकांच्या घरी अर्धी भाकरी खाऊन व्यवस्थित सुखी पगार बिगार चांगला आहे सगळं. किती आहे म्हणा. पण स्वामींनी परत त्यांना मला दिलं. हो ना. एवढं चमत्कार स्वामींनी केलं. हो खूप तेच हा ना. एवढं तेच मला 2 दिवस झालं माझी जी कल्पना कसा अनुभव सर करतात कसं मी ऐकतोय. पण ते मला नाही का आता मोबाईलवर आता नंबर मी लिहून घेतला. आता मला नंबर येतो. तर मग मी तुमचा नंबर आता लावला. म्हणलं आता मी ऐकतच होतो तुमचा व्हिडिओ ऐकत होता. बसट केला आणि मग तुम्हाला फोन लावला. म्हणून तेच असं मला अनुभव आला. खूप सुंदर अनुभव आले ताई. शेअर करा. शेअर करा. हो आणि पुढे मग मला चांगला अनुभव आला की मी परत शेअर करेन. हो नक्कीच ताई. ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चालेल. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा खरोखरच या ताईंने आलेला अनुभव खरोखरच खूप सुंदर होते. जेव्हा स्वामींची भक्ती मनापासून असते तेव्हा स्वामी खूप सुंदर अनुभव तर देतच असतात. तर तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर एक अनुभव शेअर केल्यानंतर खूप काही लोकांना मदत देखील होऊ शकते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींचा सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे म्हणजे तुम्ही खूप मोठे भाग्यवंत आहात. आणि आता तुमचे कार्य आहे की तुम्हाला दिलेला अनुभव पुढे शेअर करायचा आहे. आणि तुमच्यामुळे जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. लहान असो किंवा मोठा असो परंतु अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.